हॅलो गाईज, सो मेरी क्रिसमस. आणि क्रिसमसचा सेकंड ब्लॉग आलेला आहे आणि माझ्या पायाला खूप जोरात लागलेलं कारण की मी पडलेली म्हणून. सो मला चालायला नव्हतं होत. सो मी जात होती वेलंकणीला, छोट्या गोव्याला, तुम्हाला दाखवायला. तर चला बघूया काय काय होतं. आणि तिकडे गेल्यानंतर मला हे कळालं की तिकडे बैलगाडी आणि घोडागाडीची शर्यत लागलेली. म्हणजे एक एक फॅमिली त्यांची घोडागाडी आणि बैलगाडीला घेऊन बाहेर निघतात. आणि हा व्ह्यू होता वेलंकणीला जाताना. एकदम छान व्ह्यू असतो, मला खूप आवडतं बघायला. आणि आम्ही नेहमीच गाडीने जातो. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि ना माझा आवाज येत असेल ना, पण सॉरी. इकडे ना क्रिसमसला तुम्ही आलात ना तर तुम्हाला छोटा गोवा वाटेल. मला तो खूप आवडतं. आता सकाळ आहे म्हणून एवढं दिसत नसेल, पण आम्ही जेव्हा इकडून निघू ना तेव्हा संध्याकाळ होईलच ऑफकोर्स, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. आणि जी लाइटिंग असते ना त्याची एकदम छान असते, एकदम छान. सकाळचं एवढं क्यूट वाटतंय, लिटरली सकाळचं एवढं क्यूट वाटतंय. तर संध्याकाळी म्हणजे रात्र होईल ना तेव्हा ती लाइटिंग ना, इट्स कम आउट लाईक ऑसम. आणि ही आहे आपली वेलंकणी, हे बघा. आणि इथे पार्टी ना, कुठे गेलं तिथे पार्टी, काय होतं, पार्टीज होते. आणि तिकडे ना वरती बसून खाऊ पण शकतो. तिकडे बीचच्या जस्ट समोरच तिकडे एक असं प्लेस आहे, तिकडे पार्टी वगैरे होते. आणि माझी खूप इच्छा आहे की माझी तिकडे पार्टी हो. सो तिकडे आपला चांदो मामा पण आला. आणि आता आपण निघूया कारण की रस्त्यावरती खूप सारे असे मस्त मस्त प्रकारचे लाइटिंग्स वगैरे आहेत जे मी आत्ता बघून आली आहे. सो आता आपण ते बघूया. ओके, बी रेडी फॉर इट. सो चला आपण निघालो आहोत वेलंकणीवरून घरी जायला आणि संध्याकाळची लाइटिंग दाखवायला तुम्हा सर्वांना. सो बी रेडी फॉर इट. आणि मी जस्ट निघाली इकडून आणि हे लाईट्स मी बघून गेलेली जेव्हा लाइटिंग नव्हती. आणि लाइटिंग लागल्यानंतर एकदम छान वाटत होतं ना, जशी काय म्हणजे खूप मोठा फेस्टिवल आहे त्यांच्यासाठी तर मोठा आहेच आहे. बट मला खूप आवडलं हे बघूनच. ही जी डेकोरेशन होती व्हाईटवाली ती मला खूप जास्त आवडली. आणि हे फिशेस होते तिकडे कारण की तिकडे फिशचा खूप मोठा मार्केट पण आहे आणि त्यांचा बिझनेस पण आहे. जसं तुम्ही वेलंकणीच्या रोडला गेलात ना तो तुम्हाला फिशी स्मेल येईल. सो आणि हे सगळे लाइटिंग होते तिकडे, सेंटाक्लॉजचे, डिअर्सचे वगैरे. खूप मस्त डेकोरेशन केलेलं, पूर्ण रोड त्या लोकांनी डेकोरेशन केलेलं. आणि दोन असे घरं होती ना, म्हणजे असं समजा की तिकडे बाहेरून फोटोशूट करायला येतात. खूपच छान होतं. एक हे घर होतं, आता येईल हे घर होतं. हे बघा इकडचं डेकोरेशन म्हणजे अप्रतिम अप्रतिम. मी फोटोज थोडेसे काढले कारण की खूप सारे जण होती. आणि हे दुसरं घर होतं जिकडची लाइटिंग एकदम छान, लाइटिंगपर्यंत त्यांनी स्टोरी बनवलेली ती जीसस क्राइस्टची आणि मस्त होतं. आणि ह्याच्या पुढे पण लाइटिंग वगैरे होते कारण की मी बोलली ना की बैलगाडी आणि घोडागाडीची शर्यत होती. सो म्हणून सगळे फॅमिलीवाले बाहेर आले त्यांना चिअरअप करायला. खूप मस्त वाटत होतं मला बघून. हे बघा एकदम छान वाटत होतं गाईज. तुम्ही पण नक्की जावा. ह्या टायमाला नाही गेलात तर पुढच्या टायमाला नक्की जावा आणि एन्जॉय करा, खरं बोलते. इकडची ट्रेडिशन आहे वाटतं मे बी ते. आम्ही तर फर्स्ट टाइम बघितलंय हे. मला खूप आवडलंय. घोडागाडी आणि बैलगाडी होती, मस्त एकदम. मी आत्ता जो व्हिडिओ दाखवला ना तुम्हाला त्याच्यामध्ये ना साप भेटलेला, साप एवढा झाडा साप होता आणि त्याची सेफ्टी पण नव्हती. तेवढीशीच होती पण मोठा साप होता तो. झेरीला बोलत होता हा, गण्या बोलतो झेरीला आहे.
नामन बोलतो आणि तो असं रोडवरतीच होता. ओ माय गॉड, व्हिडिओमध्ये नाही दिसला असेल बट मी डोळ्यांनी बघितला आणि आम्हाला वाटलं की तिकडे काय ऍक्सिडेंट वगैरे झालं, बट तिकडे काय नाही झालंय. जाऊया काय त्या साईडला. ओ माय गॉड, विसरलंय का? एकदम छान फोटो काढलेत. पण काय झालेलं, जिकडे फोटो काढायचं होता ना मला, ते घर आहे ना ते, म्हणजे त्यांनी आपापल्या घरात डेकोरेशन केलं आहे म्हणून आम्ही नाही काढला तिकडे, कारण की तो दरवाजा ओपन होता. बट बॅड लक, नेक्स्ट इयर मे बी काढेन, किंवा आता न्यू इयरच्या आधीमध्ये मी आली परत इकडे आणि कोण नसलं तर मग मी फोटो काढेल तिकडे, कारण की खूप सारे जणांचे मी बघितले तिकडे फोटो, म्हणून मला पण काढायचा होता. बट दॅट्स फाईन, दॅट्स टोटली फाईन. सो हा होता माझा क्रिसमस सेकंड ब्लॉग. फर्स्ट ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असाल. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, हॅपी न्यू इयर.